नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची फर्स्ट युनिट टेस्ट क्वेश्चन पेपर अभ्यासणार आहोत। ही क्वेश्चन पेपर एकूण 40 गुणांची आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। सेक्शन 1 लँग्वेज स्टडी, क्वेश्चन 1A डू एज डायरेक्ट एनी फोर। A1 क्वेश्चन कंप्लीट द वर्ड बाय यूजिंग करेक्ट लेटर्स, 2 मार्क्स साठी आहे। A2 क्वेश्चन पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर, 2 मार्क्स साठी आहे। A3 क्वेश्चन पंक्च्युएट द फॉलोइंग, 2 मार्क्स साठी आहे। A4 question make 4 words minimum 3 letters each using the letters in the given word, 2 मार्क्स साठी आहे। पहा ही सर्व प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे आणि वहीत सोडवायची आहे। प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे। A5 question write the related words as shown in this example, 2 मार्क्स साठी आहे। स्पीक त्या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे त्यांनी सॉफ्टली, तुम्ही अजून वेगळे शब्द त्या ठिकाणी लिहायचे आहे। A6 question complete the word chain of words, add 4 words each beginning with the last letter of the previous words। B question do as direct, 2 मार्क्स साठी आहे। B2 मधील B क्वेश्चन मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स यूजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स। फर्स्ट आहे हॅपी, सेकंड आहे हेल्प। सेक्शन 2 टेक्स्चुअल पॅसेज आहे, 10 मार्क्स साठी। रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कंप्लीट द ऍक्टिव्हिटी गिवन ऍक्टिव्हिटीज। पुढे पॅसेज दिलेला आहे, तो पॅसेज वाचायचा आहे आणि त्यावर आधारित ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे। A1 क्वेश्चन कंप्लीट द वेब आणि A2 क्वेश्चन आहे हु सरप्राइज एव्हरीवन अँड हाऊ। या ठिकाणी पॅसेज देण्यात आलेला आहे। A3 क्वेश्चन मॅच द वर्ड्स इन कॉलम A विथ देअर मीनिंग्स इन कॉलम B, 2 मार्क्स साठी आहे। A4 क्वेश्चन डू एज डायरेक्ट, 2 मार्क्स साठी आहे। A5 क्वेश्चन 2 मार्क्स साठी आहे। सेक्शन 3 पोएट्री, 5 मार्क्स साठी आहे। क्वेश्चन 3 मधील A क्वेश्चन रीड द फॉलोइंग स्टांजा अँड डू द ऍक्टिव्हिटीज, 5 मार्क्स साठी आहे। पुढे जो स्टांजा दिलेला आहे तो वाचायचा आहे आणि त्यावर आधारित ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे। A1 क्वेश्चन कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स विथ द हेल्प ऑफ द स्टांजा, 2 मार्क्स साठी। A2 क्वेश्चन राइट द मीनिंग ऑफ द फॉलोइंग लाइन, 2 मार्क्स साठी आहे। आणि A3 क्वेश्चन फाइंड अँड राइट द लाइन फ्रॉम द पोएम दॅट मीन्स, 1 मार्क्स साठी आहे। सेक्शन 4 नॉन टेक्स्चुअल पॅसेज, त्या ठिकाणी सेक्शन 3 झाले पण तो 4 सेक्शन आहे। रीड द फॉलोइंग अनसीन पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटी गिवन बिलो। पुढे अनसीन पॅसेज दिलेला आहे, तो रीड करायचा आहे, वाचायचा आहे आणि त्यावर आधारित ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे। A1 क्वेश्चन आहे कंप्लीट द वेब। A2 क्वेश्चन 2 मार्क्स साठी आहे।
सेक्शन 5 रायटिंग स्किल 5 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन 5 A1 लेटर रायटिंग. त्याला और क्वेश्चन दिलेला आहे. A2 क्वेश्चन डायलॉग रायटिंग. Put the sentence in proper order to prepare a meaningful dialogue.